इंदिरा निवास नावाची इमारत कोसळली शहाबाज गावामध्ये. त्याच्यामध्ये जागा मालक शरद वाघमारे होते आणि बिल्डर विजय सत्यवान गावडे होते. माझे वडील महेश कुंभार हे फक्त इन्व्हेस्टर म्हणून होते. शरद वाघमारे आणि महेश कुंभार माझे वडील यांचा या बिल्डिंगशी काही संबंध नव्हता. संबंध नसताना 304 हा गुन्हा दाखल केला आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये चढवतो अशी धमकी देत आमच्याकडून 50 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न सतीश कदम साहेबांनी केला. त्याच्यानंतर आम्ही सत्र न्यायालय जिल्हा न्यायालयामध्ये आमच्या वेलापूर कोर्टामध्ये आम्ही जामीनासाठी अर्ज केला. तो अर्ज आमचा देखील फेटाळला. नंतर हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळला. सुप्रीम कोर्टाने आम्हाला 30 दिवसाचं प्रोटेक्शन दिलं. 30 दिवसानंतर आम्ही कायद्याच्या मान ठेवून आम्ही कोर्टामध्ये स्वतः 23 तारखेला सरेंडर झालो. सरेंडर झाल्यानंतर PC झाला. PC नंतर पप्पांना पोलीस स्टेशनला घेऊन आले. घेऊनंतर या माणसाने 2 तास माझ्या वडिलांना शुगर आहे, BP आहे, 2 तास एका पायावर या माणसाने माझ्या वडिलांना उभा केला आणि मला बोलले की मला 15 लाख रुपये घेऊन ये आत्ताच्या आत्ता, नाही तर तुझ्या वडिलांना असं रात्रभर उभा ठेवीन आणि अंडरपॅन्टवर तुझ्या वडिलांची शहाबाज गावातून मिरवणूक काढीन मी. म्हणजे साहेब असं काही करू नका, मी करतो काहीतरी. मी घाईघाईत जाऊन त्या 23 तारखेला मी यांना 12 लाख रुपये आणून दिले. नंतर यांना घरचा वगैरे जेवण वगैरे देऊन दिला. त्याच्यानंतर 27 तारखेला परत कोर्टामध्ये 27 कोणती? 27 ही सप्टेंबर. 27 सप्टेंबरला माझ्याकडून परत 2 लाखाची मागणी केली. 2 लाख रुपये मी परत दिले. त्याच्यानंतर वडिलांना MCR झाला. तळोजा कारागृहात ते बंदिस्त आहेत आता. त्याच्यानंतर परत 4 दिवसाने एक कौसर इब्राहिम करून आमच्या रूममध्ये एक हेवी डिपॉझिटला 8 लाखाला राहते बाई. ती बाई सेटलमेंट करायसाठी तयार होती. तिला मी माझ्या अकाउंटमधून 8.5 लाख रुपये IMPS RTGSच्या मार्फत दिले. त्याच्यानंतर मला यांनी आणि त्या कौसर इब्राहिमला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला आणि मला बोलले तिला 8 लाख रुपये दिले, या बदल्यात मला 12 लाख रुपये पाहिजे, तर तुझ्या वडिलांवर गुन्हा दाखल करतो. मी बोललो साहेब माझ्याकडे पैसे नाहीत. तर यांनी रात्री 10:30-11च्या सुमारास माझ्या वडिलांवर 420चा गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर मी म्हणालो साहेब याच्यामध्ये काय कारवाई वगैरे करू नका तुम्ही. तर कारवाई मी करत नाही, मला 12 लाख रुपये पाहिजेत. मी साहेब एवढे माझ्याकडून होणार नाही. की तुझ्याकडून किती होतील? मला बोलले 5 होते. मी सर माझ्याकडे 5 नाहीत, मी कोणाकडून तरी घेतो, 4 लाख तुम्हाला देतो. त्याच्यानंतर मी विचार केला, बरं हा माणूस असा त्रास देत राहील. मी विश्वास नांगरे पाटील अँटी करप्शन ब्युरोला मुंबईला गेलो. त्यांची भेट घेतली. त्यांनी मला ACP साहेबांचं नाव सांगितलं आणि मी फोन केला सतीश कदमला आणि मला उलव्याला त्यांनी बोलवलं. रेन हॉस्पिटलच्या बाजूला ते राहतात बिल्डिंगमध्ये तिथे, आणि माझ्या हातून 4 लाख रुपये घेताना रंगे हात पकडले गेले. पहिला जो बिल्डिंग पडायचा गुन्हा आहे त्याच्यामधून माझ्याकडून त्यांनी 14 लाख रुपये घेतले आणि या गुन्ह्यामधून माझ्याकडे 12 लाख रुपये मागत होते. पण मी तेवढे माझ्याकडून होणार नाही. नंतर 5 लाखावर आडले. 5 लाख माझ्याकडून होणार नाही. मी बोललो 4 लाख आता देतो, 1 लाख रुपये जेव्हा वडिला बाहेर येतील तेव्हा 1 लाख रुपये देतो. तर चालेल बोलले. आज संध्याकाळी आजच्याच पैसे दे, नाही तर उद्या वडिलांना तळोजामधून ताबा घेतो आणि ते नागडा करून बांधून ठेवतो वडिलांना, अशी मला धमकी दिली. तर त्या ऑफिसरवर कडक कारवाई व्हावी. हे पोलिसांच्या नावावर एक कलंक आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे का यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे जर आमच्यासारख्या माणसाला एवढा त्रास देऊ शकतात तर गोरगरिबांचं हे काय करतील, काय हाल करत असतील, याचा विचार करावा आणि याच्यावर कठोर कारवाई व्हावी.